काही व्हिडिओजमधून भागाकार कसा करावा ते आपण शिकलेलो आहोत। या व्हिडिओमध्ये भागाकाराची काही उदाहरणे आहेत, ती कशी सोडवायची आपण ती पाहूया। या ठिकाणी एक प्रश्न दिलाय, खालील उदाहरणे सोडवा आणि बाकी व भागाकार लिहा। उदाहरणे तुमच्या समोर आहेत। पहिलं उदाहरण आहे 1284 भागिले 32। दुसरं उदाहरण आहे 5586 भागिले 87। सर्व उदाहरणे मी वाचत नाही, यातील एक उदाहरण आपण घेऊन भागाकार कसा करावा ते पाहूया। उदाहरणे जी वाचली आपण त्यामधून एक उदाहरण घेतोय 1284 भागिले 32। हे उदाहरण भागाकाराच्या पायरीनुसार आपण सोडवतोय। प्रथमतः याची मांडणी करून घेऊ। 1284 भागिले 32 या ठिकाणी भाजक 32 आहे आणि भाज्य 1284 आहे। प्रत्येक पायरीनुसार आपण भाग घालवणार आहोत। यामध्ये हजार स्थानी 1 आहे जो भाजकापेक्षा लहान आहे, त्यामुळे प्रथम शून्याचा भाग या ठिकाणी द्यावा लागेल। म्हणून 32 शून्य शून्य वजाबाकी केल्यानंतर खाली 1 उरेल। आता 1च्या पुढे शतक स्थानावर 2 आहे, त्याला आपण आहे तसं खाली उतरून घेऊया। आता भाज्य झाले 12, भाजक 32 ने 12ला भाग घालवायचा आहे। 32 शून्य शून्य 12 देखील 32 पेक्षा लहान असल्यामुळे या ठिकाणी शून्याचाच भाग बसेल। पुन्हा वजाबाकी केल्यानंतर आहे तसं खाली 12 आणि त्यानंतर दशक स्थानी जो 8 आहे तो आपण उतरून खाली घेतोय। भाज्य होतंय आता 128 आणि 32 न भागण्यासाठी आता आपण 32चा पाडा तयार करतोय बाजूला। 32 एके 32, 32 दोन्ही 64, 32 त्रिक 96, 32 चोक 128। आता 4चा भाग या ठिकाणी बसतोय हे तुमच्या लक्षात येईल। पहा 32 चोक 128 वजाबाकी होते आणि 128 वजा 128 शून्य उरतात खाली। आता एकक स्थानी असणारा 4 जो आहे तो आपण उतरून खाली घेतोय। 4 उतरल्यानंतर या ठिकाणी शेवटी भाज्य शिल्लक राहते 4 आणि भाजक 32 ने 4ला भागण्यासाठी परत शून्याचा भाग बसतो। 32 शून्य शून्य अशा पद्धतीनं हा भागाकार या ठिकाणी संपतो आणि बाकी उरते 4। गणित पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी भागाकार दिसतोय 40 आणि बाकी उरते 4। अशा पद्धतीनं हे भागाकाराचं उदाहरण तुमच्या समोर सोडवलेलं आहे। बाकीची जी उदाहरणे आहेत ती तुम्ही सोडवू शकता या पद्धतीनं। याच्या पुढे आपण आता एक शाब्दिक उदाहरण या ठिकाणी शाब्दिक उदाहरण आपण घेतोय। ताशी 48 किलोमीटर वेगाने 336 किलोमीटर अंतर जाण्यासाठी किती तास लागतील? हे उदाहरण सोडवण्यासाठी उभ्या मांडणीत भागाकार तुम्ही करू शकता, म्हणजेच 336 भागिले 48 या रूपात मांडून पायरीने हे गणित सोडवू शकता आणि उत्तर काढू शकता। या ठिकाणी मी थोडंसं वेगळ्या पद्धतीनं हे गणित सोडवून तुम्हाला मी दाखवत आहे। जे आपण सूत्र वापरतो या ठिकाणी वेगाचं सूत्र आपल्याकडे आहे। ते सूत्र असं आहे, वेग बरोबर अंतर भागिले वेळ, हे सूत्र आहे। आता या सूत्रानुसार आपल्याला या ठिकाणी काय काढायचं आहे, किती तास लागतील म्हणजे वेळ आपल्याला काढायचा आहे। प्रथमतः दिलेल्या गोष्टी घेऊया। दिलेली गोष्ट आहे वेग। वेग किती दिलेला आहे या ठिकाणी 48 किलोमीटर प्रति तास। दुसरी गोष्ट दिलेले अंतर दिलेलं आहे 336 किलोमीटर आणि वेळ आपल्याला काढायचा आहे। वेळाच्या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिसेल। ही क्रिया आपण पुढे पाहणार आहोत।
सूत्र तुमच्या समोर आहे. वेग बरोबर अंतर भागिले वेळ. अंतर भागिले वेळ ही राशी जी आहे ती उजव्या बाजूला आहे आणि वेग डाव्या बाजूला आहे. आपल्याला वेळ काढायचा आहे, त्यामुळे हे सूत्र बदल झाल्यानंतर असं होईल: वेळ बरोबर अंतर भागिले वेग. आणि किमती घातल्यानंतर वेळ बरोबर 336 भागिले 48. या उदाहरणाला संक्षिप्त रूप देऊन आपण उत्तर काढायचं आहे. संक्षिप्त रूप कसं द्यायचं ते पाहूया. ज्या अंकानं भाग जाईल त्या अंकानं या ठिकाणी भाग घालवायचा आहे. अंश आणि छेदाला मी प्रथमतः 2 न भाग घालवतोय. बे 2 4, तसंच बे चोक 8 म्हणजे 24. 24 दोन्ही 48 होईल. तशा पद्धतीनं अंशाला देखील 2 न भाग घालवायचा आहे. प्रथमतः 3 ला बे एके बे. आता 3 ला 2 न भाग घालवल्यानंतर 1 उरतो. तो 1 पुढच्या दशकाच्या ठिकाणी जाईल आणि ती संख्या होईल 13. आता 13 ला 2 न भाग घालवताना बे 6 12 अशा पद्धतीनं आपण उत्तर 6 लिहू. उरेल 1 जो 6 ठिकाणी जाईल आणि ती संख्या होईल 16. पुन्हा 16 ला 2 चा भाग अशा रीतीनं बसतो. बे 8 16 म्हणजे अंशामध्ये शिल्लक राहतील 168 आणि छेदामध्ये मिळतील आपल्याला 24. हेच पुढे उदाहरण घेतल्यानंतर 168 भागिले 24 अशा पद्धतीनं संक्षिप्त रूप मिळेल. पुन्हा याचं संक्षिप्त रूप आपल्याला द्यायचं आहे. निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की 24 हे 12च्या पाड्यात आहे, म्हणजे 12ने 24ला भाग जाऊ शकतो आणि वरची देखील संख्या जी 168 आहे त्या संख्येला देखील 12ने भाग जाऊ शकतो. चला तर 12 आपण भाग घालूया. 12 2 24 वर तशाच पद्धतीनं भाग घालवायचा आहे. 12 एके 12 त्या ठिकाणी उरतील 4 म्हणजे 16 वजा 12 4 शिल्लक राहतील. ते 4 8 जवळ जातील आणि ती संख्या होईल 48. आणि 48 ला 12 चोक 48 या पद्धतीनं भाग घालवता येईल आणि आपल्याला पुढे अपूर्णांक मिळेल 14 भागिले 2. पुन्हा 2 चा भाग आपण घालवायचा आहे. बे एके बे आणि बे 7 14. अंशामध्ये 7 राहतील आणि छेदामध्ये 1 उरेल आणि याचं उत्तर असेल 7. म्हणजे आपल्याला वेळ मिळेल 7 तास. 336 किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी आपल्याला 7 तास लागतील. हे या उदाहरणाचं उत्तर असेल. अशा पद्धतीनं शाब्दिक उदाहरणे तुम्ही संक्षिप्त रूप देऊन सोडवू शकता किंवा उभ्या मांडणीमध्ये भागाकार करून देखील अशी उदाहरणे सोडवू शकता. धन्यवाद.